कोकणच्या किनाऱ्यावर नारळी पौर्णिमा म्हणजे केवळ सण नव्हे, तर समुद्राशी असलेल्या अतूट नात्याचा उत्सव. श्रीवर्धन तालुक्यातील निसर्गरम्य आदगाव कोळीवाडा यंदाही या पारंपरिक सोहळ्याने दुमदुमून गेलाय. ढोल ताशाचा गजर, कोळी गीतांचा ठेका आणि दर्या राजाच्या जयघोषात संपूर्ण गाव उत्साहाने न्हाऊन निघाले. पूर्वसंध्येला गावातून विशेष सजवलेल्या श्रीफळाच्या भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. रंगीबिरंगी फुलांनी सजवलेल्या सोन्याचा नारळ महिलांच्या मंगल गायनासह आणि युवकांच्या पारंपरिक नृत्याच्या तालावर समुद्र किनाऱ्यापर्यंत नेण्यात आला. काठपदराची लुगडी, फेटे आणि पारंपरिक वेशभूषेतील ग्रामस्थांनी या सोहळ्याला कोकणी संस्कृतीची झलक दिली. समुद्र किनारी विधिवत पूजा करून दर्या राजाला नारळ अर्पण करण्यात आला. समुद्र शांत राहो, प्रत्येक मच्छीमार सुखरूप परत येवो आणि नव्या हंगामात जाळी भरभरून मासळीने भरून जावोत, अशी सामूहिक प्रार्थना करण्यात आली. नारळी पौर्णिमेनंतर कोकणातील मासेमारी हंगामाला प्रारंभ होतो. त्यामुळे हा दिवस मच्छीमार समाजासाठी नव्या आशा, नव्या स्वप्नांचा आणि उपजीविकेच्या नव्या पर्वाचा शुभारंभ मानला जातो. सजवलेल्या नौका आणि बोटी आता दर्यात उतरण्यास सज्ज झाल्या असून यंदाचा हंगाम समृद्धीचा ठरो अशी भावना आदगावकरांनी व्यक्त केली. परंपरा, श्रद्धा आणि सामाजिक ऐक्य याचा सुंदर संगम घडवणारा आदगाव कोळीवाड्यातील नारळी पौर्णिमेचा उत्सव यंदाही अविस्मरणीय ठरलाय. महासत्ता टाइम्ससाठी संदेश घोलप, श्रीवर्धन, रायगड. बाबा थांबा, बाबा थांबा, बाबा या विसर्जन करा.